श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 19. स्थानाची कुंडलिनी आणि सांध्र सिंधुवेद. विश्वकुंडलिनी हलविणे हे माझ्या अवताराचे प्रयोजन आहे. माणसाप्रमाणेच गावाला, शहराला, पुण्यक्षेत्रालाही कुंडलिनी असते. सांध्र सिंधुवेद जाणणाऱ्यांनाच कळणारे ते योग रहस्य आहे. पीठिकापुराची कुंडलिनी तुम्हा तिघांच्या 33व्या पिढीत हलवू. आता घाई कसली? श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ अध्याय 10. श्रीपाद चरित्रातील 10वा अध्याय अतिशय गूढ आहे. यात हरामी लोकांशी श्रीपादांचा करारी बाणा व शरणागतांशी मिश्किल वागणे यांचा प्रत्यंतर येतो. पीठापुरात किराणा व्यापारी सुबैया श्रेष्ठी अप्पल राजांवरील कर्ज खोट्या व्याजाने वाढवतो आणि त्याच्या बदल्यात बाल श्रीपादांना दुकानात गडी म्हणून काम करून घेऊ इच्छितो. त्याला शासन करून झाल्यावर शरणागत भक्त नरसिंह वर्मा अप्पलराज शर्मांना पीठापूरची वतनदारी पाटीलकी द्यायची इच्छा व्यक्त करतात. त्यावेळी श्रीपाद मिश्किलपणे विचारतात, माझ्या वडिलांच्या पाठोपाठ मलाही या गावच्या पाटीलकीमध्ये अडकवायचा तुमचा विचार दिसतो. मला तर विश्वाची जमीनदारी करायची आहे. यावेळी श्रीपाद सांगतात, मला तर विश्वाची कुंडलिनी हलवायची आहे, जे माझ्या अवताराचे प्रयोजन आहे. माणसाप्रमाणेच गावाला, शहराला, पुण्यक्षेत्रालाही कुंडलिनी असते व हे योग रहस्य फक्त सांध्र सिंधू वेदाच्या जाणकारांना माहित आहे. श्रीपाद चरित्रात सांध्र सिंधू वेद, संध्या भाषा, व्याकरण हे शब्द बऱ्याचदा येतात. बापनाचार्य हे या वेदातील तज्ञ. ते, अप्पलराज आणि श्रीपाद बऱ्याचदा संध्या भाषा व्याकरणात एकमेकांशी बोलत. विशाल भारतावर परकीय आक्रमणे झाली तेव्हा आपली नालंदा आणि तक्षशिला ही विश्वविद्यालय जाळून टाकण्यात आली. इथे इतकी प्रचंड ग्रंथसंपदा होती की येथील आग काही महिने धुमसत होती. त्या काळी भारत सर्व जगाला ज्ञानार्जनाची सोय होता. या आक्रमणांमुळे आणि विध्वंसक वृत्तीमुळे तिबेटमधील शंबल प्रांत हा मानवी उपद्रवापासून संरक्षित ठेवण्यात आला व सांध्र सिंधू वेद देखील येथेच जतन करण्यात आले आहेत. येणारा कल्की अवतार देखील शंबल प्रांतातून येणार आहे. श्रीपादांच्या अष्टोत्तर शतनामावलीमध्ये श्रीपादांचे एक नाव आहे, ओम विश्वकुंडलिनी जागृती कराय नमहा. एका माणसाची कुंडलिनी जागृत करणे हे त्या माणसाच्या एका जन्मात शक्य होत नाही. त्यासाठी आहार, विहार, योगातील यम, नियम पालन, नाडी शुद्धी, समर्थ सद्गुरू भेटणे, त्याची कृपा होणे, त्याच्या चित्तात शक्तिपाताचा संकल्प उठणे, यथावकाश शक्तिपात दीक्षा होणे आणि तो माणूस जागचा हालणे ही खूप मोठी प्रक्रिया आहे. आणि इथे तर श्रीपाद गावाची, शहराची, देशाची आणि विश्वाच्या कुंडलिनी हलवण्याचे सांगत आहेत. एका माणसाच्या कुंडलिनी जागृतीसाठी त्याला व गुरुला एवढा खटाटोप करावा लागतो, तर इथे विश्वकुंडलिनी हलवणारे श्रीपाद किती सामर्थ्यवान असतील. एकूणच श्रीपाद श्रीवल्लभ हा विषय मानवी आकलनाच्या पलीकडे आहे. त्यामुळे श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असं म्हणत त्यांच्या समोर आत्मसमर्पण करणे हेच आता आद्य कर्तव्य आहे. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.